सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं, बाळूमामा प्रसन्न. बाळूमामांच्या मेंढ्यांच्या लेंडींच्या नावाने चांग भलं. आज मी तुम्हाला अशीच एक सत्य घटना सांगणार आहे. ती म्हणजे पुढच्या वर्षी तुझ्या घरी पाळणा हलेल. ही एकदम सत्य घटना आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर मामांनी कडे अशीही काही जोडपी यायची ज्यांना मूलबाळ नव्हते. मामा त्यांना आशीर्वाद द्यायचे आणि तर काहीच तर सांगायचे की तुम्ही माझ्याकडनं काय येऊ असेही मामा सांगायचे. आयुष्यात मूलबाळ होणे हे तुमच्या नशिबाची गोष्ट आहे. तर मामा काहींना उपाय सुद्धा सांगायचे. आपण अशीच ही आजची सत्य घटना पाहूयात. पुढच्या वर्षी तुझ्या घरी पाळणा हलेल. मामांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत होती. त्यांची कीर्ती ऐकून भागातील लोक आपापल्या व्यथा सांगण्यासाठी व त्यावर मामा काय उपाय सांगतात पाहण्यासाठी येत असत. त्यातील अनेक भक्त आपल्याला अपत्य नाही म्हणून येत. मामा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगत. मामा असे म्हणत, अरे माझ्या बिराट्यातील कन्या खा, प्रसाद म्हणून खा, तुला मुलगा होई. दुसऱ्यास म्हणत, अरे हा भंडारा घेऊन खा. तिसऱ्यास म्हणत, अरे हा गरम कपभर चहा एकाच गुटक्यामध्ये पी. तर चौथ्यास म्हणत, ही बिडी ओढ म्हणजे तुझे काम होईल. तर एखाद्यास म्हणत, अरे ही पुरणपोळी खा. खाऊन झाल्यावर म्हणत, अरे या पोळीमध्ये मुलगा आहे बघ. मामांच्या आज्ञेप्रमाणे वागले व त्याच्यावरती विश्वास ठेवला तर भक्तांचे कुठलेही काम होत नाही असे नाही. तुम्ही सुद्धा देवावरती विश्वास ठेवा. देवावरती अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा ठेवून देवाची सेवा करत जा. पण मामांची आज्ञा मोडली तर मात्र काही धडगडत नाही. एका प्रसंगी मूलबाळ नाही म्हणून एक दाम्पत्य मामांकडे आले होते. मामांनी सांगितले, अरे ह्या बाईला कन्या वाढा. तर बाई म्हणाली, माझा आज सोमवार आहे, मी कन्या खात नाही असे बाईने मामांना नकार देत सांगितले. मामा म्हणाले, बाई तुझं काम झालं, आता जा. म्हणजे मामांनी त्या बाईला परत जायला सांगितलं. नंतर त्या बाईला मूलबाळ झालेच नाही. म्हणजे ती बाई कधीच आयुष्यामध्ये आई झालीच नाही. अशा प्रकारे ही वाईट घटना घडली त्या बाईसोबत. नंतर अशाच एका प्रसंगी एक नवविवाहित जोडपे मामांच्या दर्शनास आले. मामांचे दर्शन घेऊन ते बसले. मामांनी सांगितले, ह्या जोडप्याला कन्याचा प्रसाद वाढा. ती नववधू म्हणाली, मला कन्या नको 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 असे 4-5 वेळा म्हणाली. त्यावर मामा म्हणाले, तुला कन्या नको म्हणतीस तर मी तुला कन्या कन्या कन्याच देणार असे मामा उद्गारले व त्या महिलेला 5 कन्याच झाल्या. म्हणजे अशा प्रकारे मामांनी तिला शिक्षा दिली व तिला 5 मुली जन्माला आल्या. आणखीन काही भक्तांना स्पष्टपणे सांगायचे, अरे ह्या जन्मात माझ्याजवळ मूलबाळ मागायची नाहीत. पुढच्या जन्मात बघू. तू माझी सेवा चाकरी करतोस हे खरे आहे, पण बाळू धनगराची सेवा केली आणि मला मुलं झाली नाहीत म्हणून माझ्या नावाने जगात बोंबलत सुटायचं असेल तर मला तुझ्या सेवेचीच गरज नाही असे मामा त्यांच्या भक्तांना सांगायचे. मामांची कीर्ती ऐकून आदमापूरचे इनामदार शंकरराव भोसले हे एकदा बाळूमामांच्याकडे आपला एकुलता एक मुलगा आजारी आहे म्हणून विचारण्यास गेले. जाऊन प्रथम दर्शन घेतले व मामांच्या समोर बसले. कोण, कुठले, काय, का आला चौकशी झाली. मामांनी आपण ओढत असलेली बिडीच इनामदारांना दिली. त्यांना पहिल्याच झुरक्याला जोरात ठसका लागला. मामांनी टिचकी वाजवली व इनामदारांना गावाकडे जाण्यास सांगितले व म्हणाले, तुमचे काम होत नाही. त्यावर इनामदार गावाकडे आले आणि 1-2 दिवसातच त्यांचा एकुलता एक मुलगा वारला. इनामदारांना फार दुःख झाले. अशी वाईट घटना घडल्यानंतर कोणालाही वाईटच वाटणार. अशीच 4-5 वर्ष निघून गेली. दुसऱ्या अपत्याबद्दल इनामदार सारखे मामांना विचारायचेच. मामा म्हणायचे, बघूया. याप्रमाणे दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी मामांनी विचारले, अरे इनामदार, मी हाक मारीन त्यावेळी हात धरून घरी नेशील काय? इनामदार म्हणाले, घेईन जाईन मामा घराकडे तुम्हाला घेऊन माझ्या घरी. काही दिवस असेच निघून गेले. सकाळच्या वेळी मामा मरगूबाईंच्या देवळाकडून इनामदारांच्या वाड्यासमोर आले. शंकर शंकर, अरे शंकरराव अशी हाक इनामदाराच्या पत्नीने ऐकली. ती लगेच स्नान घराकडे धावतच गेली, कारण त्यावेळी शंकरराव अंघोळ करत होते. अहो मामा तुम्हाला हाक मारत आहेत, लवकर चला. इनामदारांनी अंघोळ अर्धीच सोडली. ओल्या उघड्या अंगानेच अंगणात आले. अक्कासाहेबांनी आरती पेटवली. मालकांच्या सोबत आरती घेऊन अंगणात आल्या. पती पत्नींनी मामांना ओवाळले. मामांचे दर्शन घेतले व हाताला धरून घरात आणले. या घटनेनंतर पुन्हा एके दिवशी मामा येताना इनामदारांनी पाहिले. मामा घरात येत
असे समजून घरात कल्पना देण्यासाठी म्हणून गेले. तोपर्यंत मामा सटकले व सुतारांच्या मागील दाराने येऊन पाठीमागच्या गल्लीत एका लाकडाच्या ओळक्यावर बसले. इनामदार चौकशी करत करत तिथे येऊन पोहोचले. इनामदारांना पाहून मामा म्हणाले, अरे इनामदार, इकडे बेस इथं. पुढच्या वर्षापर्यंत जर तुला मुलगा नाही झाला तर बाळ्या धनगर हे नाव जगात सांगणार नाही. या गोष्टीला हे झाड व हा रस्ता आहेच साक्षीला. मामांच्या सांगण्याप्रमाणे 1931 साली इनामदारांना दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव बाबासाहेब व बाबासाहेबांना 1975 साली एक मुलगा झाला. तो मामांच्या कृपेनेच. म्हणजे मामांचा आशीर्वाद दिल्याने काही होत असे नाही. तुम्ही सुद्धा देवावरती अंधश्रद्धा ठेवू नका, पण श्रद्धा मात्र नक्की ठेवा. देवाची सेवा करा, तुमची कोणती इच्छा अधुरी राहणार नाही. झाडाच्या व रस्त्याच्या साक्षीने तुला मुलगा होईल हे सांगणे म्हणजे कोणालाही फसवणूकच वाटे. म्हणजे मामा हे खोटे बोलत आहे हे कोणालाही वाटेल, परंतु संतांनी वेदांत स्वभावाने पचविला असल्याने त्याचा अर्थ वेदांत जाणणाऱ्यालाच कळणार व त्यातील आनंद भोगता येणार. जगातील पदार्थ जड व चेतन असे दोन मुख्य प्रकार आहेत. चेतनात वनस्पती, सूक्ष्मजीवाणू, जंतू, पक्षी व मानव असे अनेक प्रकार आहेत. तरी शास्त्राने त्याची 5 प्रकारे विभागणी करून त्याच्याच खरोखर अभेद असून त्या सर्वात एकच आत्मचैतन्य पूर्ण भरलेले आहे असे सांगितलेले आहे. त्याचाच नेहमी अनुभव संतांना येत असतो. म्हणून त्यांना झाडी, चेतन वस्तू व जडखडी मातीचा डांबराचा रस्ता साक्षीसाठी चालतो. ही घटना एकदम सत्य आहे आणि मामांच्या आशीर्वादाने काही होत नाही असे कधीच झाले नाही. पुढे काही दिवसांनी मामांनी इनामदारांच्याकडे रस्त्यालगतच 3 ओपेत जमीन म्हणजे अंदाजे 2 एकर जमीन मामांनी शंकरराव मल्हारराव भोसले यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता मामांना बक्षीस म्हणून दिली. म्हणजे मामांनी इनामदारांकडे रस्त्यालगतची 3 ओपे म्हणजे 2 एकर शेती ही मागितली. तीच जागा बाळूमामांनी आपल्या समाधीसाठी निवडली. त्याच जागेवर बाळूमामांचे समाधी मंदिर आहे. तेथे दररोज हजारो लोक येत असतात. बाळूमामांच्या मंदिरातील घंटा रात्रदिवस वाजत असते. इनामदारांनी आपली जागा देऊन गावाचे भाग्यच उजळून सोडले. गावाचे नाव आदमापूर तर आहेच, तर आज क्षेत्र आदमापूर झालेले आहे. या जागेचे महिमान गोकुळ केले हो मामानं. या जागेचे महिमान गोकुळ केले हो मामानं. या ओवीप्रमाणे आदमापूरचे गोकुळ झालेले आहे. कैसी कळवळ्याची जाती लाभवीन करीती, कैसी कळवळ्याची जाती लाभवीन करीती प्रीती. श्री सद्गुरू बाळूमामांनी सर्वसामान्य जनांचा ओढा भक्ती मार्गाकडे लावणे, सामाजिक समतोल राखणे, अन्यायाला मूठ माती देणे, समाजातील अंधश्रद्धा, रूढी व परंपरा यांना काळाच्या गरजेनुसार, रीतीनुसार त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्याचे कार्य केले आहे. आपल्या भक्तातील अंधश्रद्धा, दृष्टपणा व अतिविचारीपणा शिव्या देऊन, धाकाने, पश्चातापाने घालवून त्यांना सन्मार्गाला लावले. असेच अहिंसा व्रताचे पालन करण्यास शिकवण्याचे काम मामांनी केले आहे. संतांना आपल्या भक्ताची फार काळजी लागून पालन करण्यास शिकवण्याचे काम मामांनी केले आहे. संतांना आपल्या भक्ताची फार काळजी लागून राहिलेली असते. बाळूमामा म्हणत, तू माझ्याकडे येऊ नकोस, मीच तुझ्याकडे येतो. अशा प्रवृत्तीचे बाळूमामा स्वतःच भक्त जिथे असतील तिथे जाऊन भेटून त्यांचे दुःख, चिंता दूर करत असतात. तुम्ही सुद्धा बाळूमामांवरती खरी श्रद्धा असेल तर बाळूमामा सुद्धा तुमच्याकडे घरी येऊन तुमची मला आशीर्वाद देऊन तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वतः बाळूमामा अहिंसा व्रताचे पालन अत्यंत काटेकोरपणे करत असत. त्यांचे मुख्य प्राण्यांवर फार प्रेम असे. म्हणजे मामांना मुख्य प्राण्यांना त्रास दिलेला अजिबात आवडत नसे. त्यांच्यावरती कुणी हिंसा केलेली मामांना अजिबात आवडत नसे. त्यांनी केंडामुंगिलांनाही कधी आपल्या हयातील दुखवले नाही. एका जंगलामधून बाळूमामा जात असताना काही वानर मंडळी जमली. ती सर्व मामांच्याकडे पाहत होती. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांना पाहून मामांनी अत्यंत काकुळतीने आपल्या स्वतःच्या मुलांच्या प्रमाणे विचारले, अरे बाळांनो, अशा बहार उन्हात तुमच्या पिण्याच्या पाण्याची सोय काय? यावर त्या प्राण्यांनी भू असा आवाज केला. मामा काय समजायचे ते समजले व निघून गेले. सुरुवातीच्या काळात आप्पाच्या वाडीला बाळूमामा प्रति अमावस्येला हलसिद्धनाथाच्या भेटीला जात असत. तिथंही बाळूमामांचे अनेक भक्त होते. असाच मामांचा भक्त संतू आप्पा शिंगाडी हा मामांना प्रतिप्रमेश्वरच समजत होता.
मामांना आपल्या घरी बोलवून घेऊन जायचा. आपल्या हातून होईल तेवढी यथासांग मामांची सेवा अत्यंत श्रद्धापूर्वक करायचा. मामाही आपल्या भक्तावर खुश होते. शिंगाडी दाम्पत्य खाऊन पिऊन सुखी होते. लग्न होऊन 7-8 वर्ष झाली, पण मूलबाळ काही नव्हते. हे एकच दुःख त्या पतीपत्नीला होते. त्यांच्या आयुष्यात हे एकच दुःख होते, त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांनी अनेक ठिकाणी देवविचारणी, पंचांग, भविष्य विचारणी असे अनेक उपाय केले. ते मार्ग शोधत होते. एकाने त्यांना सांगितले, तुमच्या परड्यात करेवा करा, म्हणजे तुम्हाला मूल निश्चितच होईल. त्यासाठी एक गाभण मेंढी आणून कापावं, तिच्या पोटातील पिलाला करेवा समोर पुरून टाका. हा कार्यक्रम भर अमावस्येच्या रात्री करा. तसंही मामांना अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवलेला अजिबात आवडत नव्हता. जसे की देवविचारणी करणे, पंचांग, भविष्य, मामांना असले उपाय अजिबात आवडत नव्हते. मूलबाळ होण्यासाठी व्याकुळ झालेल्या शिंगाडे यांनी एका अमावस्येच्या अगोदर करेवाचा सर्व बाजार, म्हणजे गाभण मेंढी, काळे लुगडे, खण, लिंबू, नारळ व इतर साहित्याची जमवाजमव केली. सगळे सोयरे, भाऊबंद, पाहुणे पै सर्वांना जमविले होते. घरात एकच धावपळ चालली होती. संध्याकाळचा कार्यक्रम मोठा होणार होता आणि अचानक बाळूमामांनी त्याच अमावस्येच्या दिवशी शिंगाडी यांच्या घरात पाऊल ठेवले. मामा, शिंगाडी कुठं हाय असे मामांनी आवाज देत मामा तिकडे आले होते. सर्वजण मामांच्याकडे पाहत गप्पच बसले होते. कोणी काही बोलत नव्हते. शिंगाडी घरात नव्हते. पुन्हा मामांनी उद्गारले, अरे तुमची काय तोंड कोणी शिवली आहेत काय? सर्वजण शांतच होते. इतक्याच परड्यात बांधलेली मेंढीचा 3-4 वेळा म्या म्या असा आवाज मामांच्या कानावर आला. तोच शिंगाडी तिथे येऊन हजर झाले. त्यांनी मामांना साष्टांग नमस्कार घातला. मामांनी विचारले, शिंगाडी, परसातून मेंढीचा आवाज येतोय, ती का ओरडत आहे? तिला चारा पाणी दिलास की नाही? शिंगाडी गप्पच मामाच्या जवळ बसले होते, कारण आज मामा यायला नको होते, पण आले. आता करायचं तर काय आणि काय सांगायचं हेच त्यांना सुचत नव्हते. शेवटी एकाने धाडस करून मामांना सर्व हकीकत सांगितली. मामा म्हणाले, अरे शिंगाडी, ह्या मुक्या प्राण्याला बळी देऊन तुला मूलबाळ होणार आहे काय? तू कारण एखाद्याचा जीव घेऊ नकोस. शिंगाडी उठले व मामांचे पाय धरून म्हणाले, मामा, करेवा करण्याचा माझा एकच उद्देश म्हणजे घरात वंशाचा दिवा लागावा. त्यावेळी शिंगाडी यांचे दोन्ही डोळे भरून आले होते. त्यांनी मामांना हा कार्यक्रम रद्द करतो म्हणून सांगितले व चुकीची क्षमा मागितली. शिंगाडींना मामांच्या रागाची कल्पना होती. त्यांना मुक्या प्राण्यांवर अन्याय केलेला अजिबात खपत नसे. असे करणाऱ्याला मामा तात्काळ शासन करीत. मामांना मुक्या प्राण्यांवरती अत्याचार केलेला कधीही आवडत नव्हता. मामांनी त्या प्राण्याला आयुष्य वाढवण्यासाठी त्याला सोडून द्यायला सांगितले. मामांनी सकाळी शिंगाडी यांना बोलवून घेतले व आपल्या बकऱ्यांकडे जाताना शिंगाडी बरोबर बोलत बोलत गावाच्या बाहेर आले. गावाच्या बाहेर पश्चिमेला एक आंब्याचे झाड होते. त्या झाडाकडे हात करून मामा म्हणाले, अरे शिंगाडी, तुला एकच काय 5 मुलगे होणार आहेत. पुढच्या वर्षी तुझ्या घरी पाळणा आलेल्या झाडाच्या साक्षीने तुला सांगतो. पुढे मामांच्या कृपेने त्यांना 5 मुलगे झाले. या प्रकारानंतर आप्पाचीवाडी गावातील मुख्य प्राण्यांचा बळी देण्याचा प्रकार सर्वांनीच बंद केला. म्हणजे आप्पाचीवाडी गावातील लोकांनी जो बकरीचे बळी द्यायचे ते सर्व काही कार्य बंद करून टाकले. अंधश्रद्धेवरती त्यांचा विश्वास अजिबात बसत नाही. एका प्रसंगी मामांनी शिंगाडींना सांगितले, अरे मी मेल्यानंतर सुद्धा 40 वर्ष तुझ्या घराची राखण करीन, असे मामांनी शिंगाड्यांना सांगितले. मामांनी त्यावेळी दिलेल्या आशीर्वादाची प्रचिती आज शिंगाडी यांच्या मुलाबाळांना व नातवंडांना सुद्धा आलेली आहे. आज शिंगाडी यांचे कुटुंब सुखी व समृद्ध आहे. दरवर्षी हालसिद्धनाथाच्या यात्रेच्या वेळेचा मामांचा प्रसाद त्यांच्याच घरी होतो. प्रत्येक अमावस्येला पंढरपूरहूनही चंद्रभागेचे पाणी आणून हालसिद्धनाथाला घालण्याचे काम ते करतात. प्रत्येक महिन्याच्या या वारीचा खर्च बाळूमामांच्या संस्थेकडून पुरवला जातो. मामांची दयेची मूर्ती भक्ता ते समजविता, देवांना आवडी चित्ती मान सरकत. मामा दयेची मूर्ती भक्ता ते समजाविती, देवांना आवडी चित्ती मान सरकत. अशा प्रकारे ही एकदम सत्य घटना आहे. तुम्ही सुद्धा यातील काही उपाय करून तुम्हाला सुद्धा मूलबाळ होऊ शकतं. तुम्ही सुद्धा अंधश्रद्धेवरती विश्वास न ठेवता बाळूमामांनी सांगितलेल्या उपाय करून बघा. तुम्हाला सुद्धा मूलबाळ होईल. तुम्हाला सुद्धा एक आई होण्याचं सुख मिळेल. बाळ होणं हे सगळ्यात मोठं एका स्त्रीच्या आयुष्यातलं सुख आहे. असं म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईला सुद्धा एका मुलाची गरज असते आणि
मुलाला सुद्धा आईची गरज असते. जगात तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला सर्व वस्तू विकत मिळतील, पण जन्म देणारे आईवडील कोणत्याही मार्केटमध्ये या कोणत्याही जगातमध्ये विकत मिळणार नाहीत. ही एकदम सत्य घटना आहे. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. अजूनही तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर केलं नसेल तर नक्की करा. तुम्ही सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर तुम्हाला या कहाणीवरती नक्कीच विश्वास बसेल, कारण की ही एकदम सत्य घटना आहे. आणि अजूनही तुम्ही सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेलायकनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. ही एकदम घटना सत्य आहे. सद्गुरू बाळूमामांनी अशा प्रकारे ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना आशीर्वाद दिला. काहींना कण्या खायला दिला तर काहींना बिडी ओढायला दिली. जसं तुम्ही बघितलं की शिंगाडे यांनी अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवून मुख्य प्राण्यांचा जीव घेणार होते, ते सुद्धा बाळूमामांनी वाचवून त्या मेंढीला पूर्ण आयुष्य दिलं वाढवून. ही कहाणी एकदम सत्य आहे. आणि तुम्ही जर सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका. बेलायकनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.